स्पोर्ट्स क्लब यांच्यामध्ये या नंतरचा सामना आपण खेळवणार आहोत। 3 ओव्हरची ती मॅच असेल। हा सामना 4 ओव्हरचा असेल। फ्रेश मॅच जी आहे ती 4 ओव्हरची असेल आणि दुसरा सामना ज्या वेळेला जिंकाल तुम्ही त्या वेळेला दुसरी मॅच जी खेळवली जाईल तुमच्या संघाची ती 3 ओव्हरची मॅच असणार आहे। दरम्यान श्रीराम स्पोर्ट्स क्लबला एक सामना बाय मिळाली होती आणि देवगड संघ कोकण 11 संघाच्या विरोधात जिंकलेला संघ आहे, त्यामुळे या नंतरची जी मॅच असेल ती 3 ओव्हरची मॅच असणार आहे। चला आता विनंती असेल आई भराडी कोचरा आणि जय श्रीराम वाळकेवाडी दोन्ही टीम आपला एक एक राखीव खेळाडू आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे। कोचरा संघाचे राखीव खेळाडू आमच्या सोबत या ठिकाणी उपस्थित आहेत। श्रीराम स्पोर्ट्स वाळकेवाडी संघाला विनंती असेल आपण लवकरात लवकर आपला एक प्रतिनिधी पाठवून द्या। वाळकेवाडी संघ नितेश आणि प्रथमेश अशी सलामीची जोडी मैदानावर दाखल झालेली आपल्याला बघायला मिळते। स्पर्धा मात्र आता हळूहळू संध्याकाळच्या सत्राकडे वळत चालली आहे। दुपारचं सत्र आपण बघत आहात। चालू असणारा सामना आई भराडी कोचरा विरुद्ध जय श्रीराम वाळकेवाडी या दोन संघांमध्ये। नाणेफेकीचा कौल आई भराडी कोचरा या संघाने जिंकला होता आणि टॉस जिंकून मात्र प्रथम फिल्डिंग करायचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय। दुसऱ्या बाजूने वाळकेवाडी संघाचे सलामीचे फलंदाज नितेश आणि प्रथमेश। स्ट्राइक वर नितेश होते। या वेळेला पहिला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजाच्या माध्यमातून तुकाराम आहेत गोलंदाजी मार्क वरती। पहिला बॉल स्क्वेअर ड्राइव्हचा फटका येतोय। एकेरी धावेसोबत मात्र सामन्याची सुरुवात होते। या वेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय। बॉल हवेत आहे, झाडामध्ये जाईल बॉल। क्षेत्ररक्षक बॉल खाली तिथे जरूर आले। थ्रो मात्र केला जातोय। दोन्ही बाजूने मात्र विकेट मिळवण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु एका वेळेला मात्र बॉल झाडात गेला तर दुसऱ्या वेळेला मात्र थ्रो जोपर्यंत विकेट किपरकडे पोहोचेल तोपर्यंत मात्र फलंदाज आपल्या सुरक्षित स्थानावरती पोहोचले होते। जाऊया मॅचच्या दिशेने। कालच्या दिवसातून आपण जसं पाहिलं होतं चव्हाटा कोचरा हा संघ मेगा फायनल मध्ये पोहोचलाय। आजच्या दिवसातून मात्र कोणता संघ मेगा फायनल गाठेल याच्याकडे मात्र सर्वांचं लक्ष असणार आहे। दरम्यान तुकारामचा एक वेगवान बॉल या वेळेला आपल्याला बघायला मिळतोय। चांगली सुरुवात करतोय तुकाराम आपल्या गोलंदाजीतून। परत एकदा फुल टॉस बॉल। या वेळेला मात्र समोरच्या दिशेने फटका खेळला गेलाय, अगदी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड हा फटका ओव्हर द अंपायर हेड। 1 बाउंड 4 धावा। 4 चेंडू आणि 7 धावा हा पहिला चौकार या मॅच मधला आपल्याला पाहायला मिळतोय। नितेश आणि प्रथमेशची जोडी आहे मैदानावर। तुकारामच्या गोलंदाजीवरती या वेळेला हल्ला केला गेला। परत एकदा आक्रमण केलं गेलंय। परत एकदा बॉल सीमारेषेच्या दिशेने आणि हा बॉल सरळ सीमारेषा पार। पहिला षटकार या मॅच दरम्यान येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। शेवटचा बॉल आता मात्र शिल्लक असेल। धावसंख्या झाली होती मात्र 13 धावा। मागील बॉलवर षटकार ठोकला गेलाय।
तुकारामचा शेवटचा बॉल आणि त्यावर सुद्धा टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर आणि चेंडू करेल हवाई सफर. शेवटच्या बॉलवर आणखीन एक दमदार षटकार. ओव्हरची समाप्ती आणि पहिल्या ओव्हर नंतर मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 19 या धावसंख्येवर. अप्रतिम फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. शेवटच्या दोन्ही बॉलवरती 2 षटकार ठोकले गेलेत. प्रथमेशच्या बॅटमधून आलेल्या 2 षटकारांसोबत पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हर अखेरीस मात्र 19 धावा, 1 दुहेरी धाव, 1 चौकार आणि 2 षटकार प्रथमेशच्या बॅटमधून आतापर्यंत. चांगला स्टार्ट दिलाय प्रथमेशने. नवीन गोलंदाज तुकाराम नंतर मात्र आता दत्ताराम. समोर मात्र टीम आहे जय श्रीराम. इथे तुकाराम, दत्ताराम. 2 ओव्हरचा खेळ मात्र सुरू झालेला आपण बघतोय. दुसऱ्या षटकातून पहिला बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉल जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. आई भराडी कोचरा विरुद्ध जय श्रीराम वाळकेवाडी. टॉस मात्र जिंकला होता आई भराडी कोचरा या संघाने. टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय स्वीकारला होता. विरोधात मात्र जय श्रीराम वाळकेवाडीचा संघ. या पुढील सामना मात्र होणार आहे देवगड 11 विरुद्ध श्रीराम स्पोर्ट्स क्लब. दत्तारामचा दुसरा बॉल प्रथमेशसाठी. परत एकदा प्रथमेशने मात्र चढवलाय हल्ला. हवा के साथ साथ घटा के संग संग बॉल जाईल पुन्हा एकदा प्रथमेशच्या बॅटमधून सरळ सीमारेषा पार. षटकार. सीधी बॅट, नो बकवास. अगदी व्यासपीठाला दिली जाणारी ही सलामी असेल. प्रथमेश मात्र आपल्या रंगात येतोय, आपल्या ढंगात येतोय. तो नितेश आहे ना. नितेश आहे स्ट्राइक वरती. जबरदस्त फटकेबाजी नितेश कडून होत आहे. परत एकदा मात्र या वेळेला बॉल डिक्लेअर झोन मध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. थोडीशी नावांमध्ये फेरबदल होते. स्ट्राइक वरती सध्या आपण नितेशला बघतोय. त्याच्या बॅटमधून मात्र 3 षटकार आतापर्यंत ठोकले गेलेत आणि सध्या मात्र 1 धाव येते. परत एकदा प्रयत्न केला गेला. परत एकदा बॉल मात्र डिक्लेअर झोन कडे चाललाय. 2 सिंगल आलेत. 1 षटकार या ओव्हर मधून दत्ताराम गोलंदाजी करत असताना. स्कोर जर आपण पाहिला तर 4 बॉल नंतर संघाची धावसंख्या झाली ती 28 धावा. चांगली फटकेबाजी करतोय. आणखीन एक मात्र गुड लेंथ वरचा बॉल होता, त्याला मात्र हवेत खेळले गेले. डीप मधून मात्र फिल्डर येत आहेत. 1च धाव या वेळेला घेतली जाऊ शकेल. स्ट्राइक रोटेट केली आहे. परत एकदा आक्रमण केलं गेलंय. पुन्हा एकदा बॉल हवेत आहे. या वेळेला प्रथमेशच्या बॅटमधून बॉल मैदानाच्या आत आलाय आणि परत एकदा मैदानातून बाहेर गेलाय. पाहूया पंचांचा निर्णय. परत एकदा मात्र आता हा प्रथमेशच्या बॅटमधून आलेला षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. दत्तारामच्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवरती शेवटचा बॉल. 6 धावा आलेत. दोन्ही गोलंदाजांवरती मात्र हल्ले चढवले गेलेत. 2 षटकार पहिल्यात आणि दुसऱ्या ओव्हर मधून 2 षटकार असे एकूण 4 षटकार आतापर्यंत. 3 षटकार मात्र नितेशच्या बॅटमधून आलेत. 1 षटकार प्रथमेशच्या बॅटमधून आलाय. 2 ओव्हरची होती समाप्ती आणि 2 ओव्हर नंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 35 धावा. 4 ओव्हरचा हा सामना आहे. यानंतर देवगड 11 विरुद्ध श्रीराम स्पोर्ट्स क्लब या 2 संघांमध्ये सेकंड मॅच होईल. 3 ओव्हरचा सामना असेल.
ही पहिली इनिंग संपल्यानंतर मात्र पुढील दोन्ही टीमच्या कॅप्टनला आम्ही टॉससाठी येण्याची विनंती करणार आहोत. नवीन बॉल दिला जाईल मैदानाच्या आतमध्ये. हा दुसरा बॉल. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 35 धावा पहिल्या 2 ओव्हर मधून आलेल्या आपल्याला बघायला मिळत आहेत. चांगला स्टार्ट दिलाय दोन्ही सलामीवीर फलंदाजांनी. आरंभी आणि प्रारंभी दोन्ही फलंदाज आज चांगल्या फॉर्म मध्ये दिसलेत. 3 षटकार नितेशच्या बॅटमधून, 1 षटकार आपण आला पाहिलेला तो प्रथमेशच्या बॅटमधून. 2 ओव्हरमध्ये 35. येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये मात्र अजून जर अशाच 35 धावा बनवल्या तर जवळपास 70 धावांपर्यंत मजल गाठण्याची शक्यता आहे. 17.5ची सरासरी. कोणती विकेट मात्र आलेली नाहीये. सलामीचे दोन्ही फलंदाज खेळपट्टीवरती उपस्थित आहेत. नवीन गोलंदाज आणि पहिलाच बॉल. परत एकदा शास्त्र कुलोत्पन्न मराठा समाजच्या डॉक्टर शिरोडकर हायस्कूलच्या टेरेसवर हा बॉल. 6 धावा पहिल्याच बॉल वरती. आक्रमण आक्रमण आणि आक्रमण नितेशच्या बॅटमधून. हा 4था षटकार. गोलंदाजाचं नाव सांगायचंय. संजोत गोलंदाजीसाठी 3रं षटक हाताळतोय. पहिल्याच बॉलचं मात्र उत्तर दिलं गेलंय. 41 धावा पहिल्या बॉल नंतर. 3ऱ्या षटकातून मात्र यावेळेला चांगल्या फॉर्म मध्ये नितेश आणि प्रथमेश दोन्ही फलंदाज. आतापर्यंत 4 षटकार आले ते नितेशच्या बॅटमधून, 1 षटकार आलाय तो प्रथमेशच्या बॅटमधून. एकंदरीत 5 षटकार या मॅच दरम्यान ठोकले गेलेत. धावसंख्या मात्र या एकेरी धावेसोबत 42 धावांवर. गावडे युवा प्रतिष्ठान मिठबाव मुंबई आयोजित चॅम्पियन ट्रॉफी 2025 आपण बघतोय. दुसरा दिवस. यावेळेला आडव्या बॅटनं बॉलला मात्र डीप मिड विकेट कडे पाठवलंय. फिल्डर तिकडे उपस्थित आहेत. परत एकदा मात्र एकेरी धावेचा प्रयत्न होतोय. 43 धावा. 3 बॉलचा खेळ संपलाय. 3री ओव्हर मात्र प्रगतीपथावर असताना 3 बॉलचा खेळ शिल्लक. एकूण 9 बॉल मात्र फलंदाजांच्या हातामध्ये आहेत. अंतिम विजेत्या संघाला मात्र 30,001 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार आणि सोबतच एक आकर्षक अशी चॅम्पियन ट्रॉफी जी मुख्य व्यासपीठावरती आपल्याला दिसते. यावेळेला टायमिंग प्रॉपर नव्हतं. बॉल मात्र जातोय तो पॉइंटच्या दिशेने. डिक्लेअर कडे जाईल का? विकेट किपर तिकडे पोहोचलाय. स्ट्राईक मात्र रोटेट केली गेली आहे फलंदाजांकडून. प्रथमेशच्या बॅटमधून आणखीन एक सिंगल रन येते. परत एकदा उडवलाय बॉल. प्रथमेशने पाठवले बॉलला मात्र सरळ डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा. हा 6वा षटकार या मॅच दरम्यानचा. व्हॉट अ बॅटिंग. या 2 फलंदाजांची बॅटिंग आवडली असेल तर मित्रांनो जरा सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायचे. 50 धावा टीमच्या पूर्ण होतील. संघाचं मात्र अर्धशतक पूर्ण झालेलं आपल्याला बघायला मिळतं या 3ऱ्या षटकामध्येच. शेवटचा बॉल आता मात्र शिल्लक असेल. संजोतच्या गोलंदाजीतला राईट आर्म राऊंड. 1 टू गो. या वेळेला मात्र ड्राईव्ह केलं, कट केलं. पॉइंट मध्ये मात्र फिल्डर आहेत. एकच धाव आणि या एकेरी धावेसोबत मात्र ओव्हर नंबर 3 ची समाप्ती होईल. 3 ओव्हर नंतर संघाची धावसंख्या बिनगडी बाद 17 धावा प्रति षटकाच्या सरासरीने 51 धावा. मैदानाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ ज्या 2 व्हीलर गाड्या पार्क केलेल्या आहेत थोड्याच वेळात त्या ठिकाणी प्रमुख मान्यवरांचं मैदानावरती शुभागमन होणार आहे. मैदानाच्या गेट समोर ज्यांनी गाड्या पार्क केल्या आहेत, जो मैदानाच्या आतमध्ये गाडी येण्याचा गेट आहे, त्या गाडी येण्याच्या गेट मधून मात्र समोर ज्या गाड्या पार्क केल्या गेलेल्या आहेत त्या सर्व गाडी मालकांना 2 व्हीलर धारकांना विनंती आहे की आपण आपल्या 2 व्हीलर मात्र तिकडून हलवायचे आहेत.
थोड्याच वेळात या ठिकाणी मात्र या स्पर्धेच्या प्रमुख पाहुण्यांचं आगमन मैदानावरती होणार आहे. त्यांच्या कार्स, त्यांच्या फोर व्हीलर, त्यांच्या चारचाकी वाहनांना मैदानामध्ये येण्यासाठी मात्र आपण जागा करून द्यायची आहे. गोलंदाजीसाठी शेवटची ओव्हर घेऊन अमोल सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवर. स्ट्राइक वरती आता मात्र प्रथमेश. फुलरलेनचा बॉल परत एकदा आडव्या बॅटने, दोन झाडांमधून मात्र हा बॉल परत एकदा सीमारेषा पार. आणखीन एक षटकार, सातवा, हा सातवा षटकार या मॅच मधला. व्हॉट अन इनिंग्स, काय फटकेबाजी बघायला मिळतीये. सर्व प्रॉपर फटके. परत एकदा हेलिकॉप्टर, आणखीन एक बॉल उडवलाय झाडाला लागून खेळाडूच्या हातात. या वेळेला मात्र धावा धावून घ्यायचे आहेत. एकच धाव मिळेल. संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 58 या धावसंख्येवर. शेवटचे आता मात्र 4 बॉल शिल्लक आहेत. परत एकदा समोरच्या दिशेने, परंतु हा फटका फसलाय आणि फलंदाज नितेश तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसलाय. पहिली विकेट शेवटच्या ओव्हर मध्ये. पुन्हा एकदा पुढील बॉल साठी नवीन फलंदाज. सरळ फटका खेळला आहे. फिल्डर मात्र त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करते, परंतु बॉल मात्र रनिंग ट्रॅकला लागून परत गोलंदाजाच्या दिशेने माघार घेतोय. सरळ बॉलरच्या हातामध्ये हा बॉल जाईल. शेवटचे 2 बॉल, 59 धावा स्कोर कार्ड वरती. एका गड्याच्या मोबदल्यात फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय जय श्रीराम वाळकेवाडी. विरोधात मात्र आई भराडी कोचरा. परत एकदा हेलिकॉप्टरचा प्रयत्न केला गेलाय. फिल्डर तिकडे मात्र बॉल खाली आणि प्रथमेशला सुद्धा माघारी परतावं लागेल. परत एकदा आपल्याला सूचना देतोय, आपल्या मैदानाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर जर कोणी गाडी पार्क केली असेल, आपल्या खेळाडू मित्रांपैकी असेल, कोणत्या प्रेक्षकांपैकी असेल, आपल्या मान्यवरांपैकी कोणी असेल, आता थोड्याच वेळात या स्पर्धेचे प्रमुख पाहुणे यांचे या ठिकाणी मात्र शुभागमन होणार आहे. त्यांना मैदानामध्ये त्यांची चारचाकी आणण्यासाठी आपण तिकडनं आपल्या मैदानाच्या मुख्य द्वारापासून, मुख्य प्रवेशद्वारापासून आपल्या दुचाकी वाहनांना त्या ठिकाणी हलवायचं आहे. मैदानामध्ये त्यांना गाडी येण्यासाठी जागा करून द्यायची आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. आणि शेवटच्या बॉलसाठी मात्र या वेळेला बाउन्सर हाताळण्याचा प्रयत्न केला गेलाय. पंचांकडून मात्र वाईडचा इशारा येतोय. 60 धावा मात्र टीमच्या पूर्ण होत आहेत. अमोलला मात्र हा बॉल पुन्हा एकदा हाताळावा लागेल. स्ट्राइकवर परेश स्टेप आउट झाले. चांगला बॉल या वेळेला हाताळला गेला. बॅक ऑफ द लेंथ रनआउटची संधी आहे. आणखीन एक विकेट आणि 60 धावा या पहिल्या 4 ओव्हरच्या समाप्ती दरम्यान. 15 धावा प्रति षटकाच्या सरासरीने मात्र ही धावसंख्या बनली आहे. 4 ओव्हर नंतर 60 दरम्यान. नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी मात्र आता देवगड 11 आणि श्रीराम स्पोर्ट्स क्लब या दोन्ही संघांच्या संघनायकांना आम्ही विनंती करतोय, आपण व्यासपीठावरती यायचंय. 3 ओव्हरचा सामना असेल. देवगड 11 विरुद्ध श्रीराम स्पोर्ट्स क्लब. दोन्ही संघनायक आपण जिथे कुठे असाल आपण लवकरात लवकर टॉस साठी या.
शातुत्पन्न मराठा समाज गावडे युवा प्रतिष्ठानच्या मंडळाला तेजूकाय गणेशोत्सव ट्रस्टचे पदाधिकारी सुशांत शिंदे साहेब, गजानन शिंदे साहेब तसेच रोशन धुरी साहेब यांनी भेट दिली. त्यांचा सत्कार मी करण्यासाठी आमच्या समाजाचे ज्येष्ठ जेटे काकांना विनंती करतो की त्यांनी सत्कार करावा. पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात येत आहे. तसेच गावडे युवा प्रतिष्ठान यांच्यातर्फे सन्मान चिन्ह, गावडे युवा प्रतिष्ठानच्या वतीने सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात येत आहे. धन्यवाद तुम्ही आमच्या मंडळाला भेट दिल्याबद्दल. चला, देवगड संघ इथे उपलब्ध नाही आहे, त्यामुळे आपण पुढील सामना खेळवणार आहोत. तो रामेश्वर 11 असलदे विरुद्ध ओम 11 मिटबाव. रामेश्वर 11 असलदे विरुद्ध ओम 11 मिटबाव या दोन संघांना आम्ही विनंती करतोय आपण लवकरात लवकर टॉस साठी यायचंय. जास्त विलंब करू नका. रामेश्वर 11 असलदे आणि ओम 11 मिटबाव दोन्ही कॅप्टनला आम्ही विनंती करतोय आपण टॉस करून घ्यायचंय. आज सकाळच्या सत्रापासून मात्र आपण जर पाहिलं तर श्री ब्राह्मणदेव स्पोर्ट्स क्लब चिंदर हा संघ जो आहे तो क्वार्टर फायनल साठी क्वालिफाय झालाय. यानंतर मात्र सामना होईल तो रामेश्वर 11 असलदे विरुद्ध ओम 11 मिटबाव. या अगोदर मिटबाव बॉईज हा संघ जो आहे तो क्वालिफाय होतोय. पहिली मॅच त्यांनी जिंकली आहे. आता सध्या सामना सुरू आहे तो आई भराडी कोचरा विरुद्ध जय श्रीराम वाळकेवाडी या दोन संघांमध्ये. अशा पद्धतीने मात्र आता आपण पुढील सामने खेळवणार आहोत आणि त्यानंतर मात्र देवगड 11 विरुद्ध श्रीराम स्पोर्ट्स क्लब असा सामना खेळवला जाईल. सामन्याला सुरुवात. 61 धावांचा पाठलाग आज मात्र करावा लागेल हा सामना जिंकण्यासाठी आणि इथे मात्र पहिल्याच बॉलवर फलंदाज फसलाय, गोलंदाजाच्या जाळ्यामध्ये अडकलाय आणि पहिल्याच बॉलवर मात्र एक मोठी विकेट आलेली आपल्याला बघायला मिळते. दरम्यान आपण सर्वप्रथम तर खेळाडूंची नावं जाणून घेऊया. झेलबाद झालाय. समीर आणि प्रणय आले होते मैदानाच्या आतमध्ये, त्यामधून मात्र समीर आता पहिल्याच बॉलवर माघारी परततोय. आई भराडी कोचरा विरुद्ध जय श्रीराम वाळकेवाडी. टॉस जिंकून मात्र आई भराडी कोचरा संघाने प्रथम फिल्डिंग केली होती. समोरच्या संघाने म्हणजे जय श्रीराम वाळकेवाडी या संघाने 60 धावा बनवल्या. 61 धावांच्या पाठलागाला जशी सुरुवात झाली पहिल्याच बॉलवर मात्र समीर सारख्या फलंदाजाची विकेट आली आहे. नवीन फलंदाज लगेच पाठवून द्यायचा आहे. रामेश्वर 11 असलदे आणि ओम 11 मिटबाव. रामेश्वर 11 असलदे संघाचे संघनायक इकडे आलेले आहेत. ओम 11 मिटबाव संघाच्या संघनायकांना सुद्धा विनंती आहे आपण सुद्धा लवकरात लवकर टॉस साठी मुख्य व्यासपीठावरती पोहोचायचंय. ओम लोके, आपण जिथे कुठे असाल आपल्याला टॉस साठी येण्याची विनंती करतोय. चला, दोन्ही कॅप्टन आमच्या स्टेजवर यायचंय.
असलते आणि मिडबाव, रामेश्वर 11 आणि ओम 11 दोन्ही कर्णधारांनी टॉस करून घ्यायचं आहे. पहिला बॉल विकेट आली आहे. नवीन फलंदाज येतोय मैदानाच्या तुकाराम. दुसरा बॉल या वेळेला हाताळला जातोय. गोलंदाज मिथुनच्या माध्यमातून सरळ खेळाडूच्या हातामध्ये हा बॉल गेलेला आपल्याला बघायला मिळतोय. एकच धाव या वेळेला. एकेरी दुहेरी धावांनाही तितकंच महत्व आहे जितकं महत्व क्रिकेटमध्ये चौकार आणि षटकारांना आहे. असलते संघाच्या कॅप्टनला मी स्टेजवर येण्याची विनंती करतोय. ओम 11 संघाचे संघनायक ओम लोके इकडे आलेले आहेत आणि दरम्यान काय फटका खेळला या वेळेला. नजाकत बघायला मिळाली या फटक्यामधून. हा पहिला षटकार या डावातला. मोठ्या धावांचा पाठलाग करायचा आहे. 61 धावा बनवायचे आहेत आणि प्रणयच्या बॅटमधून मात्र हा खणखणीत षटकार या वेळेला. नवीन हवा का असा चालेल. रामेश्वर असलदे या संघाने पुढील सामन्यासाठी मात्र नाणेफेक जिंकलेली आहे. फिल्डिंगचा निर्णय मात्र कळवलेला आहे. हा सामना संपल्यानंतर लगेचच आपण फिल्डिंग लावून घ्यायची आहे. रामेश्वर 11 असलदे आणि ओम 11 मिडबाव या दोन संघांमध्ये हा पुढील सामन्याचा टॉस आपण पूर्ण झालेला पाहिला. रामेश्वर 11 असलदे नाणेफेकीचा कौल जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारलाय. दरम्यान षटकार आलेला आपण बघितला होता. प्रणयच्या बॅटमधून या वेळेला मात्र वाईड लाईन यॉर्कर करण्याचा प्रयत्न. फिल्डर मात्र तिकडे बॉल खाली आहेत परंतु हा बॉल हातातून निसटलाय. झेल हातातून सुटलाय. प्रणयला मात्र जीवनदान मिळतंय आणि जीवनदानासोबत मात्र एक धाव. या वेळेला मात्र लाऊड अपील केली गेली आहे. लेग बिफोर विकेट साठी मात्र आता ही मागणी केली गेली आहे. लेग बाईटचा इशारा मात्र पंचांकडून आम्हाला कळवला गेलाय. आणि या वेळेला सुद्धा चांगला बॉल हाताळला गेला. स्कोर जर आपण पाहिलं तर सध्या स्कोर कार्ड वरती धावा आपल्याला बघायला मिळत आहेत त्या 9. नवीन गोलंदाज प्रथमेश मात्र सज्ज होतोय दुसऱ्या ओव्हरसाठी. या वेळेला मात्र विकेट केला गेलाय. मोठा फटका खेळला गेलाय परंतु चंबा जबरदस्त फिल्डिंगचं प्रदर्शन या वेळेला आपल्याला बघायला मिळत आहे. खूप चांगली जंप केली. अगदी वेळेवरती अगदी टायमिंग वरती मात्र जंप करत बॉलला आतमध्ये ढकलून दिलं होतं खेळाडूने. षटकार एक प्रकारे अडवला गेला. 2 धावांचा फटका इथे तुकारामच्या बॅटमधून येतोय. तुकाराम आणि तुकाराम सोबत मात्र फलंदाजी करण्यासाठी प्रणय सध्या मैदानाच्या आत.
स्ट्राईक वर तुकाराम, यावेळेला बॅटची एज घेऊन मात्र बॅनरच्या पाठीमागे बॉल चाललाय. डिक्लेअर स्वरूपातली आणखीन एक धाव, 61 धावांचा पाठलाग करायचा आहे. सध्या आपण स्कोर जर पाहिला तर या एकेरी धावेसोबत 12 धावा स्कोर कार्ड वरती आलेल्या आपल्याला बघायला मिळत आहेत. रिया चंदवनकर, या वेळेला मात्र परत एकदा सिंगल्स रन तुकारामच्या बॅटमधून आलेला हा फटका आपण बघतोय. एकेरी धावेसोबत धावसंख्या मात्र एक घर पुन्हा एकदा पुढे सरकते. चॅम्पियन ट्रॉफी गावडे युवा प्रतिष्ठान आणि शास्त्र कुलोत्पन्न मराठा समाज यांच्या संयुक्त विद्यमाने आज या भिवाजीराव नरे उद्यानावरती, नरे पार्कच्या मैदानावरती परळच्या राजाच्या आशीर्वादाने या वेळेला मात्र प्रणयच्या बॅटमधून एक कडक शॉट, षटकार आलाय. अशा षटकारांची गरज आहे. मगाशी नितेश आणि प्रथमेशने ज्या पद्धतीने मात्र षटकार ठोकले तसेच मात्र षटकार ठोकावे लागतील. आता मात्र प्रणय आणि तुकारामला त्यापैकीचा एक षटका तर जरूर आलेला आपल्याला बघायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 19 या धावसंख्येवर. परत एकदा प्रयत्न तर केलाय परंतु बॉल आता मात्र हवेत आहे. फिल्डर आहेत बॉल खाली, पकडला जातो झेल आणि समाप्त होतोय या वेळेला प्रणयचा खेळ. षटकाराचं उत्तर मात्र या कॅचने दिलं, विकेटने दिलं. प्रथमेशच्या गोलंदाजीवरती अगोदर एक षटकार ठोकला गेला होता. या वेळेला मात्र त्याच प्रणयने दुसऱ्या प्रयत्नामध्ये आपली विकेट गमावली आहे प्रथमेशच्या गोलंदाजीवरती. 19 धावा, 1 गडी बाद आतापर्यंत आपण झालेला पाहिला होता. हा दुसरा हादरा लागतोय. सलामीला मात्र समीर, पहिलाच बॉल मात्र आउट होऊन माघारी परतले होते. त्यांची जागा मात्र प्रणयने घेतली होती. तुकाराम आहेत मैदानाच्या आतमध्ये, प्रणय आउट झालाय आणि त्यांची जागा घेण्यासाठी मात्र संजोत जातोय मैदानात, जर्सी नंबर 2. गोलंदाजीसाठी मात्र आपण जर पाहिलं तर प्रथमेश आहे गोलंदाजीसाठी. संजोत नवीन फलंदाज मैदानावर. 1 बॉल आणि 19 धावा सध्या स्कोर कार्ड वरती बाकी असलेला हा शेवटचा बॉल हाताळावा लागेल प्रथमेशला. आतापर्यंत प्रथमेशने जर पाहिलं तर धावा खर्च केल्या त्या 10. एक विकेट मात्र त्याच्या खात्यामध्ये. नुकतीच आलेली प्रणयची विकेट आपण बघितली. फुलरलेनचा बॉल आणि या फुलरलेनच्या बॉल वरती स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, फिल्डरच्या मस्तक वर दस्तक देत आणखीन एक बॉल सीमा पार, षटकार. शेवटचा बॉल लेंथ पुढे करण्याचा प्रयत्न केला गेला, अगदी राईट इन अ स्लॉट अँड आउट ऑफ द प्लॉट. शेवटच्या चेंडूवरती मात्र या 6 धावा आल्यात आणि षटकारासोबत मात्र ओव्हर नंबर 2 ची सांगता होईल. 2 ओव्हर नंतर संघाची धावसंख्या आपण जर पाहिलं तर 25 धावांवर धावून पोहोचते आहे धावफलक. पाठलाग करायचा आहे 61 धावांचा. 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये अजून 36 धावांची गरज. 18 धावा प्रति षटकाच्या सरासरीने इथून पुढे मात्र बॅटिंग करायची आहे. रिक्वायर्ड रन रेट, आस्किंग रन रेट आपण जर पाहिला तर 18 रन्स पर ओव्हर. 18 धावा प्रति षटकाच्या सरासरीने मात्र फलंदाजी करावी लागेल. गोलंदाजीसाठी मात्र नितेश, सुनील, नितेश गोलंदाजी करण्यासाठी. या वेळेला मात्र थोडंसं डबल माइंड झालेले आपल्याला बघायला मिळाले फलंदाज. प्रयत्न चांगला होता परंतु हा फटका फसलाय. स्विंग यानं मिस होतोय.
यावेळेला मात्र एज घेतोय आणि बॉल मात्र डिक्लेअर कडे जातोय. एकेरी धाव या वेळेला मात्र संघाच्या खात्यामध्ये. स्कोर सध्या आपण जर पाहिलं तर 27 धावा आहेत स्कोर कार्डवर. चौकार षटकारांच्या आतिषबाजीची गरज आहे. चौकार येतोय आणि चौकारासोबत मात्र आता संघाची धावसंख्या पुढे सरकताना आपल्याला बघायला मिळते. 31 धावा. अजूनही 30 धावांचा पाठलाग करायचा आहे. 7 बॉल शिल्लक आहेत. अजूनही संधी आहे. 5 षटकार ठोकायचे या 7 बॉल मध्ये. शेवटचा बॉल. पुन्हा एकदा मात्र चांगली फिरकी बघायला मिळाली गोलंदाज नीतीशच्या माध्यमातून. निर्धाव चेंडूने मात्र ओव्हर नंबर 3 ची सांगता होईल. तिसऱ्या षटकाचा खेळ संपला. 31 धावा स्कोर कार्ड वरती. येणाऱ्या 6 बॉल मध्ये 5 षटकार अजूनही ठोकावे लागणार आहेत. म्हणजे 6 चेंडूंमध्ये 30 धावांची आवश्यकता आहे. गावडे युवा प्रतिष्ठान चॅम्पियन ट्रॉफी 2025 आपण बघत आहात. 30,000 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार कोणत्या टीमला मिळणार, कोण पटकावणार मात्र या स्पर्धेच्या अंतिम विजेतेपदाचा हा मानाचा चषक. त्याचबरोबर मात्र द्वितीय क्रमांकासाठी 15,000 रुपये रोख रक्कम आणि आकर्षक ट्रॉफी. अगदी अगदी आपण जर पाहिलं तर हे चमचमते करंडक आपल्याला पाहायला मिळत आहेत मुख्य व्यासपीठावरती. शेवटची ओव्हर मात्र हाताळण्यासाठी अक्षय आलाय. पहिला चेंडू पंच अगदी पडताळणी करतायत. विचार विनिमयपूर्वक हा निर्णय मात्र पंचांकडून दिला जातोय. व्हाईट बॉलचा इशारा. एकच धाव या वेळेला मिळणार आहे. मोठ्या धावांचा प्रयत्न करायचा आहे. मोठे फटके खेळायचे आहेत. मोठ्या फटक्यांशिवाय मात्र आता दुसरा काही पर्याय नाहीये. षटकार ठोकण्याशिवाय मात्र दुसरा काही पर्याय शिल्लक नाहीये फलंदाजांकडे. 5 षटकारांची गरज. एका बॉल मध्ये 2 धावा आलेत. 29 ची गरज आहे. यावेळेला बॉल हवेत जातोय. उंची चांगली गाठली आहे. लांबी मात्र कमी पडेल. विकेट किपर तिकडे पोहोचला परंतु कॅच करू शकलेला नाहीये. जीवनदान फलंदाजाला. 2 चेंडू पूर्ण होतील. 4 चेंडूंमध्ये मात्र जिंकण्यासाठी मात्र या एकेरी धावेसोबत 28 धावांची गरज. 27 धावांची गरज आहे येणाऱ्या 4 बॉल मध्ये. फुलटॉस बॉल. या मॅच मध्ये मात्र आपण जर पाहिलं तर फक्त आणि फक्त औपचारिकता पूर्ण राहिलेली आपल्याला दिसून येते. आई भराडी कोचरा संघाने मात्र टॉस जिंकला आणि प्रथम फिल्डिंग स्वीकारली होती या सामन्यासाठी. तो निर्णय मात्र कुठेतरी चुकीचा ठरलाय. कारण दुसऱ्या बाजूने आपण जर पाहिलं तर जय श्रीराम वाळकेवाडी संघाने मात्र प्रथम फलंदाजी करत असताना चांगलं धावफलक उभारलं गेलं. 61 धावांचं आवाहन मात्र समोर ठेवलं गेलं. हा बॉल मला वाटतं पुन्हा एकदा हाताळावा लागणार आहे गोलंदाजाला. कारण पंचांकडून व्हाईट बॉलचा इशारा या बॉलसाठी. परत एकदा चांगला प्रयत्न केला फलंदाजाने. 6 धावा जरूर मिळतील परंतु या मॅच मध्ये आता फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक आहे. 2 बॉलचा खेळ मात्र आता शिल्लक आहे. धावसंख्या आपण जर पाहिली तर जाऊन पोहोचली आहे ती 45 या धावांवर. दरम्यान अक्षय लोके यांचं सुद्धा मैदानावरती शुभागमन झालंय. हार्दिक स्वागत आहे अक्षयजी लोके यांचं. परळ विभागातील एक नामवंत असे खेळाडू अक्षयजी लोके, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. गावडे युवा प्रतिष्ठान आयोजित चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 सीझन 2 मध्ये शेवटचा चेंडू या सामन्या दरम्यानचा.
पुन्हा एकदा मात्र फुलर लेनचा बॉल होता, तो मात्र जातोय शॉट थर्डमॅनच्या दिशेने. विकेट किपर मात्र तिकडे पोहोचले आहेत आणि हा सामना मात्र जिंकलेला आहे तो जय श्रीराम वाळकेवाडी या संघाने. मनपूर्वक अभिनंदन असेल जय श्रीराम वाळकेवाडी आणि मनपूर्वक धन्यवाद आई भराडी कोचरा. चव्हाटा कोचरा काल मेगा फायनल मध्ये पोहोचलाय, परंतु आई भराडी कोचरा या संघाला पहिल्याच सामन्यादरम्यान मात्र पराभवाचा सामना करावा लागतोय. चला पुढील दोन संघांनी लगेचच फिल्डिंग लावून घ्यायची असेल ते संघाला विनंती आहे आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. आणि या मॅचचा सामनावीर ठरलाय संजोत.